आज मंडळी आपण मकर संक्रांती स्पेशल तिळगुळाची चिक्कीची रेसिपी तयार करणार आहोत। चाचणी न करता अगदी 3 साहित्यामध्ये आपण ही चिक्कीची रेसिपी तयार करणार आहोत। अगदी होटाने तुटेल इतकी खुसखुशीत आणि एकदम मऊ लुसलुशीत ही चिक्की तयार होते आणि चवीला तर म्हणाल एकदम फर्स्ट क्लास। चला मंडळी जिभेवर विरघळणारी चिक्की बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 1 पाव इतके तीळ घेतलेले, पॉलिशवाले तीळ घेतलेले, तुम्ही अनपॉलिश देखील घेऊ शकता। आता लो फ्लेमवरती पॅन ठेवून तीळ आपल्या छानपैकी पॅनमध्ये ॲड करायचं आहे आणि लो फ्लेमवरती तीळ आपल्या छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। नाव फ्रेंड्स यू कॅन सी दॅट आफ्टर 7 मिनिट्स तुम्ही पाहू शकता छान प्रकारे तीळ गोल्डन ब्राऊन झालेले। आता गॅस बंद करून देऊ। तीळ थोडेसे थंड करून आपल्या मिक्सर जारमध्ये वाटण्याकरिता ॲड करायचं आहे। तीळ आता आपल्याला छानपैकी भरडसं वाटून घ्यायचे आहे। नक्की म्हणजे तुम्ही एकदा तिळाची चिक्की बनवून बघा, इतकी अप्रतिम सुपर तयार होते, तुम्हाला प्रचंड आवडेल। सो तीळ भरडसं वाटून मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे। जास्त पावडर करायची गरज नाहीये। आता सेकंड साहित्यामध्ये मी इथे 1 कप म्हणजे 1 पाव इतकं शेंगदाणे घेतलेले आहे। ते देखील आपल्याला लो फ्लेमवरती भाजायचे आहेत। हे बघा मंडळी 2 मिनिटात पाहू शकता शेंगदाणे छानपैकी हलके असे भाजले गेलेत। लगेचच त्याला प्लेटमध्ये काढून त्यांच्यावरचे सालं आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचे आहेत। शेंगदाण्याचे सालं काढून झाले की शेंगदाणे देखील आपल्या मिक्सर जारमध्ये ॲड करायचं आहे। शेंगदाणे देखील आता आपल्याला एकदम पल्स मोडवरती आपल्याला 1-1 सेकंदाकरता या पद्धतीने चालवायचं आहे। भरडसर शेंगदाणे वाटून ते देखील तिळाच्या पावडरमध्ये आपल्याला मिक्स आउट करायचं आहे। एकदम भरडसर वाटायची, जास्त पावडर करायचं नाहीये। आता तिसरा साहित्य आपल्याला 1 कप इतकं गूळ देखील आपल्याला लो फ्लेमवरती मेल्ट करायचं आहे। याची चाचणी वगैरे काही नाही करायची, फक्त गूळ या पद्धतीने मेल्ट करायचा आहे। मेल्ट झाल्यानंतर गूळ यामध्ये विलायची पावडर ॲड करायची आहे आणि जे आपण भाजलेले शेंगदाणे आणि तिळाची पावडर ते ॲड करायचे आहे। तसं आपल्याला थोडेसे इथे मी तीळ बाजूला ठेवलेले ते अख्खे तीळ मी इथे ॲड करत आहे। आता छान प्रकारे मिक्स आउट करून घ्यायचं आहे। हे बघा वडीचं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून झालं की गॅस आपल्याला बंद करून द्यायचं। एकदम परफेक्ट मिश्रण रेडी झालेलं आहे। आता साजूक तुपाने छानपैकी एका प्लेटला पटापटा ग्रीस आउट करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण तयार केलेलं वडीचं मिश्रण छानपैकी या पद्धतीने ॲड करून देऊन व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। वडीचं मिश्रण व्यवस्थित सेट करून झालं की त्यावरती पुन्हा मी अख्खे तीळ छान प्रकारे डेकोरेशनसाठी ॲड करून देत आहे। ते देखील छान प्रकारे व्यवस्थित थापून घेत आहे। हे बघा मंडळी वडी कसली सुंदर असे सुरेख सेट झालेले आहे। आता वडी गरम असतानाच आपल्याला छानपैकी चाकूने कट करून घ्यायचे आहे। जर मंडळी तुम्ही व्हिडिओ इतपत बघत आहात तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळतं। तसं आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। हे बघा मंडळी किती सुंदर वड्या आपल्यात रेडी झालेल्या आहेत। हिवाळा असो की मकर संक्रांत, नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। अतिशय लाभकारक रेसिपी आहे आणि चवीला तर एकदम सुंदर तयार होते। तिळगुळाचे लाडू देखील या रेसिपी समोर फेल आहेत, नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ लाईक करा, आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा। तसे नवीन रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। चला मंडळी पुन्हा भेटूया। हर हर महादेव।